मला मान्य आहे आपण मगाशी एवढी चर्चा केली कदाचित त्याचा अँटीथिसिस अनेकांना वाटेल की मगाशी असं बोलायचं पण आहे ना हा मुद्दा हा लोकांमध्ये नाहीये का भावनिक मुद्दे लोकांमध्ये असतात ना की मराठी माणसाला इथे मी काय सांगते मराठी माणसांमध्ये नाही असं मी म्हणत नाही आहे ना बघा, मराठी माणसाला घर मराठी माणसाला त्याच्या नावावरनं घरं नाकारली जात नाहीत का मुंबईत हे घडत नाही का मी परत सांगते आपण डिनायल मध्ये राहू शकतो काय गोष्टीमध्ये तुम्ही मच्छी खाता म्हणून तुम्हाला त्या बिल्डिंग नाही असं घडलंय घडलंय काही ठिकाणी घडलंय नाही असं नाही ठिकाणी घडलं असेल त्यामुळे हा मुद्दा नाकारू शकता का मराठी माणसावरती भाषिक दादागिरी केली जाते मी स्वतः या मुंबईतले आद्य नागरिक आहे मी स्वतः अगदी टोटल मच्छी खाऊ आहे पण असं घडलं असेल मी म्हणत नाही पंकजा मुंडेंना मराठी तुम्ही बाकी सगळं सोडा हो पंकजा मुंडे तर मंत्री आहेत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत त्यांना घर नाकारलं गेलं मराठी म्हणून तुम्ही काय आपण बोलायची गोष्ट त्यामुळे विचारा त्यांनी ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट मला वाटतं की जिथे मराठी माणसं तिथे ही नक्की चर्चेला गोष्टी आले मी नाही त्याला नाकारत नाही हा मुद्दा नाकारू शकतो आपण हा मुद्दा आहे बाकीच्या लोकांनी हा प्रगतीचा आपल्याला कशी डेव्हलपमेंट मिळेल याच्यावर जास्त कबुतरांचा मुद्दा कबुतरांचा मुद्दा झाला तुमच्याच पक्षाच्या तुमच्याच सहकारी मनीषा कायंदेने हा मुद्दा लावून धरला होता अगदी अगदी जे लोक त्या मुद्द्याला ना त्या मुद्द्याकडे आपण एक वैद्यकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा त्याला जास्त त्याला एक स्वरूप प्राप्त झालं की आम्ही हे आमचा अधिकार बरं त्याच्यामध्ये दिसला लोकांना दादागिरी की आम्ही टॅक्स भरतो सर्वात जास्त आम्ही का बरं आम्ही कबुतरांना दाणे खाऊ घालू अजून काय खाऊ घालू आम्ही टॅक्स भरतो हवं तर पैसे देतो आम्ही हा उन्माद दिसला ना लोकांना त्यामुळे इथला जो तुम्ही म्हणतात इथला नागरिक आहे ही मुंबई इथल्या आद्य नागरिकांची तुम्ही इथलं जे राहणार इथला कोळी इथला भंडारी इथला आगरी ही यांची मुंबई आहे आगरी त्याला वाटेल ना त्याला इथे इन्सिक्युअर वाटत नाही का तिथे की आपल्यावरती आपली संस्कृती जाते त्यामुळे आगरी शंभर नाही कसं आहे ना अगदीच तुम्ही हा मुद्दा नाकारू शकत नाही शेवटी मी पण स्वतः मी स्वतः आगरी आहे मी स्वतः मुंबईचे आद्य नागरिक आहे हो टोटल म्हणजे असं कुठूनही बाहेर बिरून आले ना आमची शेती आहे मुंबईमध्ये एवढे आम्ही आद्य नागरिक होतो त्याच्यामुळे असं अगदी जे काही आहे मी म्हणत नाही की असं होत नाही असं असं जे तुम्ही म्हणता की असं खूप त्रास नाही मला त्रास नाही म्हणजे इतरांना त्रास नाही असं मला मागे आरक्षणाच्या मुद्द्यात काही लोक भेटायचे आम्हाला आरक्षणाचे मराठीत बोलत नाहीत मॅडम हे आपण टीव्ही माध्यमावरती बोलतो आम्ही काही ते पार्शलिटी किंवा डिस्क्रिमिनेशन करायला माझं म्हणणं की हा मुद्दा नाही असं नाही पण माझा मेन मुद्दा आहे की लोकांनी ज्या पद्धतीने प्रगतीवर विचार केलेला आहे की आम्हाला मेट्रो मिळते आम्हाला कोस्टल रोड मिळतो आम्हाला अटल सेतू मिळतो ह्याच्यावर जास्त विचार केला आम्हाला सीसी रोड मिळतोय आम्हाला टोल फ्री मुंबई मिळते हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की ना हे कदाचित तुम्हाला की त्या सभेतनं उधार घेतलेला की म्हणजे माझं मत आहे मी ठामपणे म्हणतो की इथला माणूसच राहिला नाही तर मग तुमची प्रगती कोणासाठी इथला मूळ माणूसच इथं राहिला नाही बघा शहर फक्त तुमच्या बिल्डिंग आणि रस्त्यांनी बनत नसतात शहराचं एक कंपोजिट कल्चर असतं हे मुंबईचं कल्चर मेलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांना मान्य करा मुंबईतल्या चाळी होत्या मुंबईतला गिरणी कामगार ऐका मुंबईतला गिरणी कामगार होता तो जसा गिरणी कामगार संपला ना तो गिरणी कामगार संपल्यामुळे त्या पूर्ण या सगळ्या भागात आपण जिथे बसलोत ना या चाळींसोबत तिथलं एक कंपोजिट कल्चर मिळलंय इथला माणूस बाहेर ढकलला गेलाय बोलणं तो कोणामुळे गेला ह्याच्यात पुन्हा चर्चा होऊ शकते नाही तेव्हा तुम्ही ते खासदार नाकारू शकत नाही शीतलजी तुम्ही म्हणता की तेव्हा नव्हतं तुम्ही होतात त्या पक्षात कोणामुळे बाहेर गेला मराठी माणूस कोणामुळे देशोधडीला लागला बिल्डर दार्जिने कोण होते नाही हे सगळ्यांची जबाबदारी आहे माझं म्हणणं मला त्या राजकीय पक्षाची सहानुभूती दाखवायची नाही पण इथला मराठी माणूस मेला इथली मराठी संस्कृती मेली हे जास्त त्रासदायक आहे आणि त्याला सगळ्यात जबाबदार तिथे बसून सगळ्यात पक्षांनी इथं केलेलं बसून आणि तो मराठी सगळाच आहे इथला मेजॉरिटी आणि तो बहुजन समाज आहे उत्कर्षाची हा इथला बहुजन समाज इथला जो मिल कामगार होता ना इथला बहुजनांचं इथलं कल्चर होतं इथे तुम्हाला गिरणी इथला गणपती त्याला जे व्यावसायिक स्वरूप आलंय गणपतीला सध्याच्या तो म्हणजे इथून कोकणात जाणारा माणूस त्याचे इथे होणारे सण उत्सव म्हणजे मला मुंबईत झाली आता 26 वर्ष मुंबईत झाली 25-26 वर्ष मुंबईत झाली मलाही अनेक गोष्टी नव्याने मुंबईतल्या कळल्या नारळी पौर्णिमेला मी ते नारळ फोडण्याचा प्रकार पहिल्यांदा बघतो ह्या गोष्टी तिथल्या शहराच्या कल्चरमधला भाग आहे किती ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात किती ठिकाणी तुम्हाला गणपतीमध्ये म्हणजे आपल्याकडे गौरी गणपतीला मच्छीचा नैवेद्य दिला जातो तुम्हाला माहिती असेल कोकणात आहे का शक्य पुढच्या काळामध्ये हे एवढं निराशाजनक पर्युषण पर्वामध्ये दुकानं बंद ठेवायचं नाही पर्युषण पर्व काळामध्ये तुम्ही म्हणतात दुकानं बंद ठेवायच्या गोष्टी होतात ना मुंबईमध्ये इन्व्हेजन हा निराशाजनक नाही हे कल्चरल इन्व्हेजन सुरू आहे नक्की पण याला सुद्धा आपल्याला तसंच जिवंत ठेवलं पाहिजे हा प्रयत्न सर्वच पक्षांनी केला पाहिजे हा कुठल्या एका पक्षाचा मुळे झाले आणि हा कुठल्या तरी एका पक्षाचाच हा विचार आहे असं नाहीये त्याच्यामुळे आतापर्यंत 25 चर्चेमध्ये तुम्हाला हेही विचार केला पाहिजे महत्वाची काहीतरी अपडेट आपल्याला संभाजीनगरमध्ये राडा झालेला आहे मतमोजणी केंद्रावरती
संभाजीनगरमध्ये निवडणुकीचे जसे जसे निकाल वेळ जसे जवळ येऊ लागले तशा घटना आपल्याला बघायला मिळणार. उमेदवारांच्या ही दृश्य आहे तिथे संभाजीनगरची दृश्य आपल्या स्क्रीनवरती. संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्ते भिडले होते, जिथे पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी हा लाठीचार्ज केल्याचं आपल्याला हे दिसतंय. मतमोजणी केंद्राच्या बाहेर हा राडा आपल्याला बघायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर इथली ही दृश्य आहेत. सकाळी सकाळी मतमोजणी सुरू होण्याच्या काही वेळ आधी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे. विशाल करोळे आपल्या सोबत आहेत. विशाल, ही दृश्य आम्ही बघतोय, किती वेळापूर्वी झालेली ही दृश्य, तर नक्की काय राडा झालाय विशाल? मतमोजणी केंद्र आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यम प्रतिनिधींना, शिवसेनेचे जे उमेदवार प्रतिनिधी असतात त्यांना आज घेऊ द्या अशा पद्धतीवरनं सुरुवातीला थोडी बाचाबाची झाली. बाचाबाचीचं रूपांतर हाणामारी झालं. पोलिसांनी अक्षरशः त्या ठिकाणी त्यानंतर लाठीचार्ज केला आणि उमेदवारांना हुसकावून लावला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही सगळी लोक यांच्याकडे आय कार्ड नव्हते, यांना कुठले प्राधिकार पत्र देण्यात आलं नव्हतं, तरी सुद्धा यांचा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी त्यांना शांतपणे समजावून सांगितलं, मात्र ऐकलं नाही. त्या ठिकाणी विकास जैन हे शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर तिथे गेले होते. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. आपण दृश्यांमध्ये बघतोय की विकास जैन सुद्धा त्या ठिकाणी आहे, पोलिसांसोबत वाद घालताय आणि त्यामुळं मग पोलीस चिडले. काही कार्यकर्ते विकास जैन यांच्या बाजूने आले आणि पोलिसांसोबत त्यांनी वाद घालायला सुरुवात केला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या सगळ्यांना इथून हुसकावून लावण्यात आलेलं आहे. वारंवार सांगण्यात आलं होतं की प्राधिकार पत्र असल्याशिवाय कोणीही मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये येऊ नये, मात्र शिवसेनेच्या लोकांनी हा नियम मोडला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि तिथे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्तानं हा सगळा राडा झाला. पोलिसांनी जवळपास तिथे जितक्या लोकांजवळ आय कार्ड नव्हतं त्या सगळ्यांना हुसकावून लावलंय आणि ज्यांच्याकडे प्राधिकार पत्र होती त्या सगळ्यांना आत सोडलं असल्याचं पोलीस सांगतायत. मात्र जवळपास 5 ते 7 मिनिटं या ठिकाणी राडा सुरू होता आणि शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर विकास जैन या ठिकाणी पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचं शिवसेनेनं आरोप केलेला आहे. जी विशाल, आता या प्रकरणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं आपल्याला दिसतंय, पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. परिस्थिती आता पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे. जवळपास 5 ते 7 मिनिटं ही धुमश्चक्री सुरू होती. शिवसेनेचे लोक आतमध्ये वारंवार घुसण्याचा प्रयत्न करत होते, बळजबरी करत होते असा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज करून त्या सर्व कार्यकर्त्यांना तिथून बाहेर काढलेला आहे. आपण बघतोय दृश्यांवर की पोलिसांनी अक्षरशः या सर्व कार्यकर्त्यांना मुक्तून काढलेलं आहे आणि बळाचा वापर करत जी जास्त गर्दी त्या ठिकाणी झाली होती ती गर्दी कमी केली. दृश्यांमध्ये जे दिसत आहेत ते विकास जैन आहेत, त्यांनाही काठीचा मान मिळाला आहे. एसीपी डीसीपी सर्वच दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी होते. त्यांनी गेट समोरील सर्व गर्दी आता कमी केलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. धन्यवाद विशाल, या माहितीसाठी. परिस्थितीवरती लक्ष ठेवून राहा. आपल्याला थोड्याच वेळानंतर पुन्हा एकदा अपडेट घेऊ. संभाजीनगरमध्ये आपल्याला नेहमीच बघायला मिळालेलं आहे परिस्थिती अशा प्रकारे, अशा संवेदनशील घटना तिथे नेहमीच होत असतात. धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीबद्दल. थोड्याच वेळामध्ये पुढच्या 20 मिनिटं शिल्लक आहेत. आणखी काही अपडेट्स आपल्याकडे येतात. महानिकालामध्ये वसई विरारमध्ये कोण बाजी मारणार, आपण याच्याकडे लक्ष असणार आहेत. वसई विरारमध्ये बविया त्यांचा किल्ला राखणार की महायुती तिथे मुसंडी मारणार? वसई विरारमध्ये 57% मतदान झाले. 57%च्या वर आपल्याला मतदान बघायला मिळालेलं आहे. वसईमध्ये जितेंद्र ठाकूर यांचा बविया इथे आपली सत्ता राखणार की इथे यांना महायुती मुसंडी मारणार, आपल्याला हे थोड्याच वेळात करणार आहे. मालेगावकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. मालेगावचे अपडेट्स येणार आहेत. मालेगावमध्ये 64% मतदान झालंय. परभणीमध्ये सुद्धा जवळजवळ 66% मतदान झालंय. जळगावमध्ये 53.59% मतदान झालं आहेत आणि या सगळ्या महानगरपालिकांकडे आपलं लक्ष असणार आहे. मालेगावमध्ये इस्लाम पक्ष, काय भूमिका नक्की त्यांची असणार आहे इस्लाम पक्षाची? गेल्या काही दिवसात नव्याने आत्ताच निवडणुकांमध्ये हा आलेला पक्ष आहे, त्यामुळे मालेगावमधला हा इस्लाम पक्षाचा प्रयोग कसा राहील? बालाजी गाडे आपल्यासोबत बसतात. त्यांच्या नांदेडमध्ये काय परिस्थिती असणार आहे? ठाण्यात एकतर्फी होणार आहे लढत. मुंबईमध्ये काय असेल, या सगळ्या बाबी आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याकडे त्याचे सगळे अपडेट पुढच्या 20 मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या या महानिकालाची मतमोजणी सुरू होणार आहे. आणि नाशिकमध्ये निकाल आधी शरद पवार यांच्या पक्षाला धक्का बसला आहे. तर शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी राजीनामा दिलेला आहे. निवडणुकीच्या आधी आपल्याला हे सगळे दृश्य बघायला मिळत होती, पण कुठल्याही बड्या नेत्याने इथे सभा न घेतल्याने नाराज असलेल्या गजानन शेलार यांनी हा निर्णय घेतलेला आहे. गजानन शेलार यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. निकालाच्या दिवशी सकाळीच आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळते. कोल्हापूरमध्ये आमदार कोठेंच्या ऑफिस बाहेर परवा संघर्ष झाला होता काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्याच्यानंतर आमदार कोठेंच्या ऑफिस बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
ते काँग्रेस आणि भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष तिथे बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे प्रशासन हाय अलर्ट मोडवरती आहेत आपण बघायला मिळतात.